हे आता काय करायला लागले? इतके दिवस विरोधकांनी सांगितलं ही योजना अशी आहे, ही योजना तशी आहे. आता ते सांगतायत काही त्यांचे बगलबच्चे, अरे आता पगारच होणार नाही, अरे आता यांच्याकडे पैसेच शिल्लक राहणार. हे शाण्या सांगणाऱ्या, तू अर्थमंत्री आहे का मी अर्थमंत्री आहे? तिजोरी तुझ्या हातात आहे का माझ्या हातात आहे? त्या लोकांना खोटं बोलतो. आज लोकांच्या पुढे जायला यांना तोंड नाही, चेहरा नाही, आणि म्हणून लोकांना सांगतात यांचे कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकली, यांचे पुढचे पगारच होणार नाही. निवडणुकीच्या निमित्तानं जसं लोकसभेला तुमची दिशाभूल केली, आमच्या अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल केली, माझ्या मागासवर्गीय आणि आदिवासींची दिशाभूल केली, संविधान बदलणार, घटना बदलणार, त्या ठिकाणी आरक्षण काढणार, आणि लोकांनी काहींनी विश्वास ठेवला, त्याची किंमत आम्ही मोजली. आम्ही भेदभाव करत नाही. जो महाराष्ट्राचे नियम पाळतो, जो भारताचे कायदा नियम घटना पाळतो, त्याला जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन सगळ्या जाती धर्माचे लोक होती आणि त्याच्यातनं हिंदवी स्वराज्य झालंय. आम्ही पण त्याच रस्त्याने चाललेलो आहे, त्या शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेनं चाललेलो आहे. त्यामुळं उद्याच्याला विरोधक येऊन काही खोटं नाटं रेटून सांगतील, खोटं बोल पण रेटून बोल असं ते करतील. कृपा करून लोकसभेच्या सारखा विश्वास ठेवू नका. आज सगळ्यांना एक आनंद वाटले होता की अजून काउंटिंग चालू आहे जम्मू काश्मीर आणि आपल्या हरियाणाचं. अतिशय गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते, आमचं सरकार येणार, आमचं सरकार येणार. पार त्या हरियाणामध्ये सोपडा साफ झालाय काँग्रेसवाल्यांचा. निव्वळ काहीतरी आव आणतात, त्यांना काही करायचं नाही. त्यांनाही बरेच वर्ष सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.